नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र कृषी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कॅनोरा इझेड या तणनाशकाविषयी जाणून घेणार आहोत। दिलेले स्क्रीनवरचे जे 5 प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर कॅनोरा इझेड काय आहे, कॅनोरा इझेड कसे काम करते, कॅनोरा इझेड मध्ये इतर तणनाशकांपेक्षा काय वेगळे आहे, कॅनोरा इझेडचा डोस काय आहे, कॅनोरा इझेड वापरताना काय काळजी घ्याल, या 5 प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। या 5ही प्रश्नांच्या उत्तरानंतर कॅनोरा इझेड काय आहे हे आपल्याला पूर्णपणे समजेल। कॅनोरा इझेड च्या प्लॉटला मी स्वतः व्हिजिट केल्यानंतर माझ्या डोक्यात पहिला विचार आला असेल तो म्हणजे कॅनोरा इझेड हे एक 5G तणनाशक आहे। 5G तणनाशक यासाठी म्हटलो मी याला, कारण याची काम करायची जी पद्धत आहे अतिशय आतापर्यंतच्या तणनाशकांपेक्षा वेगळी आहे। कॅनोरा इझेड मध्ये एसिकेस इनहिबिटर या एन्झाईमचा वापर करून फॅटी ऍसिड नियंत्रण थांबवण्यात आलेलं आहे, की जे सेल निर्मितीसाठी खूप महत्त्वाचे राहतं। कुठल्याही तणांसाठी, गवतवर्गीय तणांसाठी फॅटी ऍसिड निर्मिती थांबल्यामुळे सेल निर्मिती होत नाही। सेल निर्मिती जर झाली नाही तर कुठलेही तण हे जिवंत राहू शकत नाही। त्यामुळे अतिशय सुंदर केमिस्ट्री यामध्ये वापरली गेलेली आहे। शेतकरी बांधवांनो, कॅनोरा वेगळे का आहे? बऱ्याचदा आपण बरीच तणनाशक हे वापरत असतो, तर या तणनाशकांमध्ये आपण त्याचा रिझल्टची जी ऍक्शन राहते ती बऱ्याच तणनाशकांमध्ये आपण पाहिलेली आहे। तर कॅनोरामध्ये वेगळेपण असं आहे की इतर तणनाशक हे फवारणी केल्यानंतर वरची पानं सुरुवातीला जळतात, त्यानंतर पूर्ण तण हे नियंत्रित होत असते। तर कॅनोराने मुळापासून काम चालू होतोय। फवारणीनंतर जे गवतवर्गीय तण असतात त्यांना पोगा असतो, त्या पोग्यामधून हे तण पूर्ण मुळापर्यंत जातं। मुळापर्यंत गेल्यानंतर हे खालून त्या तणाला सुकवत वरती येत असतं। शेतकरी बांधवांनो, एक 4-5 वर्षापूर्वी एक मूवी आली होती, त्यामध्ये एक सुंदर डायलॉग आहे। हा डायलॉग ऐकल्यानंतर आपल्याला निश्चितपणे कॅनोराचं संपूर्ण काम कसं आहे हे समजून जाईल। तर तो डायलॉग असा आहे की जड़ पे वार करो तो बड़े से बड़ा पेड़ भी गिर जाता है। तर शेतकरी बांधवांनो, ज्या पद्धतीने कॅनोरा काम करते हे मुळापासून तण नियंत्रण करत करत शेंड्यापर्यंत येत असतं। याचा अजून एक महत्त्वाचा फायदा माझ्या ऑब्झर्वेशन मध्ये आलेला आहे की जर बऱ्याचदा तणनाशक फवारणीनंतर जर पाऊस आल्यानंतर इतर जे तणनाशक आहे त्यामध्ये तण हे हिरवं होण्याची शक्यता असते, परंतु कॅनोरा फवारणीनंतर अर्धा तास 1 तासानंतर जरी पाऊस आला तर तण हे जास्त फास्ट नियंत्रित होतं, असा शेतकऱ्यांचा देखील अनुभव आहे। कारण फवारणीनंतर हे औषध लवकरात लवकर मुळांपर्यंत जातं। मुळांपासून या गवतवर्गीय तणांना नियंत्रित करत करत पूर्ण शेंड्यापर्यंत येतं। 6व्या ते 7व्या दिवशी आपल्याला तण हे पूर्णपणे जळालेलं दिसतं। सुरुवातीला 2 ते 3 दिवस आपल्याला नॉर्मल हिरवं तण दिसतं, कारण हे मुळांपर्यंत पोचत थोडा वेळ लागतो। मुळांपर्यंत गेल्यानंतर मधला पोगा 4थ्या-5व्या दिवशी आपल्याला हा कुजलेला दिसायला सुरुवात होते। म्हणजे याने कॅनोरा इझेडने त्याचं काम हे तणावर चालू करून दिलेलं असतं। 4थ्या-5व्या दिवशी पिवळं दिसेल आणि 7व्या, 8व्या किंवा 6व्या दिवसापासूनच ते पूर्णपणे तण हे जळायला सुरुवात होते। तर शेतकरी बांधवांनो, सुरुवातीचे 2-3 दिवस काळजी करायची नाही। 4थ्या दिवसापासून मधला पोगा ओढून पाहायचा, कुजलेला दिसला म्हणजे या तणनाशकाने आपलं काम चालू करून दिलेलं आहे। तर अतिशय सुंदर टेक्नॉलॉजी वापरलेलं हे तणनाशक आहे। तर याचा कॅनोरा इझेडचा जो वापर आहे आपण कोणत्या पिकांवर करू शकतो? कॅनोरा इझेडचा जो वापर आहे साधारणतः कापूस, सोयाबीन, कांदा या पिकांवर कंपनी रिकमेंड करते, परंतु याचा जो वापर आहे तो मिरचीमध्ये देखील करू शकता, वांग्यामध्ये, भेंडीमध्ये, तुरीमध्ये, उडीद, मूग
या पिकांमध्ये आपण कॅनोरा इझेडचा वापर हा करू शकतो. अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला कॅनोरा इझेडचे पाहायला मिळतील. मी या व्हिडिओच्या माध्यमातून कॅनोरा इझेड आपल्याला सांगतोय, म्हणजे लगेच 10 एकरसाठी खरेदी न करता सुरुवातीला 1 एकरचं औषध घ्या, त्याचे प्रॉपर रिझल्ट तुम्ही पहा. जर आपलं समाधान झालं तर निश्चितपणाने या तणनाशकाचा वापर हा आपण केला पाहिजे असं मी सांगेल. या तणनाशकाने गवत कुठकुठले जातील, याच्याने गवत वर्गीय तण सर्व जातील, परंतु माणसांप्रमाणे तणांनीही आपल्याला जातीपातीमध्ये विभागून घेतलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, या विभागणीमुळे बऱ्याचदा आपलं कन्फ्युजन हे किंवा आपण विचलित होत असतो की हे तण जाईल. गवत वर्गीय तण म्हणजे ज्यांना पोगा दिसतो ते. आता याला अपवादात्मक तण म्हणजे जसं केना किंवा लवाळी, हे दोनही तण गवतवर्गीय तणांमध्ये येत नाही. त्यामुळे कॅनोराने हे गवत नियंत्रित होतील ही अपेक्षा आपण ठेवू नये, कारण ते त्याच्यावर कामच नाही करणार, कारण ते गवतवर्गीय तणांमध्ये येत नाही. आता कॅनोरा इझेडने कुठली तण नियंत्रित होतील हे आपण काही मोजके तण पाहू की जे मुख्यतः प्रत्येक पिकामध्ये आपल्याला दिसून येतात. तर शेतकरी बांधवांनो, मी इथं जे सांगेल ते माझ्या पाहण्यातील आहे. गवतवर्गीय तण जे असतील ते पूर्ण कॅनोरा इझेडने नियंत्रित होतात, परंतु मी जे प्रमुख तण आहे त्यांची नावं इथं आपल्याला सांगतो. जसं हरडी जाते, काटे गवत जाते, बेटे गवत जाते, सावा, जंगली तांदूळ ज्याला आपण खेकडा गवत म्हणतो, क्रॅप ग्रास याला इंग्लिश मध्ये म्हणतात, हे गवत याच्याने नियंत्रित होईल. रनिंग ग्रास ज्याला इंग्लिश मध्ये रनिंग ग्रास म्हणून ओळखलं जातं, त्याला आपण कंद गवत किंवा फिरत गवत म्हणतो. जमिनीवर हे जमिनीला लागून खाली पसरत असतं. त्यानंतर बर्मुडा ग्रास ज्याला इंग्लिश मध्ये आपण बर्मुडा ग्रास म्हणतो, ते हरडी किंवा आपण मराठीमध्ये त्याला दुर्वा हरडी नावाने ओळखतो. याच्याने जे आपण शिप्पी म्हणतो ती देखील चांगल्या पद्धतीने कंट्रोल होते. काटे गवत म्हणतो ते देखील चांगलं कंट्रोल होतं. सावा हे देखील उत्तम प्रकारे या कॅनोरा इझेड तणनाशकाने नियंत्रित होते. याच्या व्यतिरिक्तही काही तण आहेत की जे गवतवर्गीय तणांमध्ये येतात, ते देखील कॅनोरा इझेडने नियंत्रित होतात. तर शेतकरी बांधवांनो, कॅनोरा इझेड कसे काम करते, कॅनोरा इझेड इतर तणनाशकांपेक्षा कसे वेगळे आहे, हे प्रश्न आपण पाहिले. आता आपण कॅनोरा इझेडचा डोस काय आहे, तर शेतकरी बांधवांनो, कॅनोरा इझेडचा जो डोस आहे तो 1 एकरसाठी 400 ml आपल्याला वापरायचं आहे. कॅनोरा इझेडच नाही तर इतर कुठलेही तणनाशक वापरताना, कुठल्याही तणनाशक वापरताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा रिझल्ट न येणं हा प्रकार जो वाढतो, तो पंप किती लिटरचा आहे आपला याचा विचार न करता सरळ औषध घेणं आणि वापरणं यामध्ये बऱ्याचदा चुका होताना दिसतात. तर शेतकरी बांधवांनो, कॅनोरा इझेडचा जो डोस आपल्याला घ्यायचा आहे, 15 लिटरचा पंप असेल तर 40 ml घ्यायचा. 20 लिटरचा पंप असला तर हा 50 ते 55 ml घ्यायचा. त्या 9 किंवा 9.5 ग्लास पाणी घ्या, त्याच्यात 400 ml कॅनोरा इझेड टाका, त्याचे 10 पंप आपल्याला त्या ठिकाणी होतील. जर 20 लिटरचा पंप असेल तर 8 ग्लास पाणी घ्या, त्यामध्ये कॅनोरा इझेड टाका, पंप आपले त्या ठिकाणी होतील. अशा पद्धतीने आपल्याला कॅनोरा इझेडचा वापर हा करायचा आहे. त्यानंतर कॅनोरा इझेड वापरताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे हा आपला शेवटचा प्रश्न आहे, आणि तो आपण त्याचं कॅनोरा इझेड वापरताना काय काळजी घ्या, तर कॅनोरा इझेड वापरताना पाणी स्वच्छ घ्या. डोस हा प्रॉपर पद्धतीने गेला पाहिजे. जसं आपण मागे सांगितलं, 15 लिटर पंपला 40 ml, 20 लिटरचा असेल तर 50 ml. पीक 2 पानांचे असताना देखील आम्ही शेतकऱ्यांना याला कॅनोरा इझेड वापरताना पाहिलंय, कुठलाही पिवळेपणा किंवा दुष्परिणाम याच्याने होत नाही. अतिशय हिरवगार पीक दिसतं आणि त्याच्यातलं तण जे आहे ते पूर्णपणे सुकलेलं आपल्याला दिसेल. जे काही क्षेत्र असेल ते पूर्ण क्षेत्रासाठी न घेता
कॅनोरा इजेड सर्वप्रथम एका एकरसाठी आपण वापरून पहा, त्याचे रिझल्ट पहा, त्याच वेळेस पूर्ण क्षेत्रासाठी घ्या. कारण कॅनोरा इजेडचे प्रत्यक्ष प्लॉट मी पाहिलेले आहेत. माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय, शेतकऱ्यांचा अनुभव मी ऐकलेले आहेत, त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही सुद्धा तुमचा अनुभव घ्या आणि या नवीन तणनाशकाचा वापर निश्चितपणाने एका एकरसाठी तरी या पिकांमध्ये आपण करा. तण नियंत्रण 100% होईल. धन्यवाद.